आज होणार पैशांचं वितरण, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 19वा, 20वा आणि 21वा हप्ता वितरणासंदर्भात भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते, परंतु आत्ताच एक मोठा निर्णय झालेला आहे. आणि आता या निर्णयाच्या अंतर्गत कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होणार, कशा पद्धतीने होणार आणि नवीन अपडेट नेमकं काय आलेलं आहे, जे काम केल्याच्यानंतर तुम्हाला 100% पैसे पडतील, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच करा सबस्क्राईब. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठे आदेश दिलेले आहेत सर्व लाडकी बहीण योजनेच्या कर्मचाऱ्यांना. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट बघत होत्या, परंतु पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही जमा झाले नव्हते. आणि त्याचं कारण म्हणजे काय, त्यांनी देखील स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. आताच अजितदादांचं निधन झालं होतं, त्या कारणास्तव देखील थोडासा उशीर जो आहे तो झाला होता, परंतु आज सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि तसेच नवीन उपमुख्यमंत्र्यांनी शपथविधी देखील झालेला आहे. त्यामुळे पैसे पाठवण्यास आता कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती अजिबात येणार नाही. आणि आजपासून नवीन लाभार्थी यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. याच नवीन लाभार्थी यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्या अगोदरही भरपूर यादी आल्या होत्या, परंतु आता ही जी अंतिम यादी असणार आहे, शेवटची यादी, कारण की या यादीच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैशांचं वितरण किंवा पैसे जमा जे आहेत ते डायरेक्ट होऊन जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वितरित होणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे मिळणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे मिळणार आणि 17 जिल्ह्यांची ही नवीन आलेली यादी नेमकं कोणती आहे. प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे. आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की आताची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 4,500 रुपयांचं वितरण जे आहे ते लाडक्या बहिणींना एकत्रित जे आहे ते केलं जाणार आहे. कारण की आतापर्यंत 3 महिन्याचे पैसे आले नव्हते, ते असतील मग डिसेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी. तर या 3ही महिन्याचे पैसे एकत्रितरित्या वितरण करण्यासाठी 4,500 रुपये एक सोबत तुमच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत. आणि 36 जिल्ह्यांची नवीन यादी देखील उपलब्ध झालेली आहे. पहिले 17 जिल्हे असणार आहेत, 17 जिल्ह्यांची यादी ही आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर डिसेंबरचे पैसे असतील आणि जानेवारीचे पैसे देखील त्यामध्ये समाविष्ट असतील. तर या 3 महिन्याचे 1,500 प्रमाणे एकूण 4,500 रुपये रक्कम जी आहे ती होत असते. आणि हीच रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. भरपूर दिवसापासून कुठल्या प्रकारची अडचण न येता ही रक्कम जी आहे ती पाठवली जाणार आहे. तर आता आपण लगेच जाणून घेऊया नेमकं आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे त्याची विषयीची डिटेल अपडेट. महत्त्वपूर्ण म्हणजे डिसेंबर असेल किंवा जानेवारी असेल, या पैसे वितरण करण्याच्या वेळेस थोडा उशीर झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व असं देखील मुख्यमंत्री म्हटलेले आहेत. कारण की लाडक्या बहिणी तर वाट बघत होत्या, परंतु पैसे काही येत नव्हते आणि त्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी असं देखील सांगितलेलं आहे. आता आज तुम्हाला मेसेज चेक करायचा आहे बँकेचा, कारण की आज पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे. म्हणजेच काय, तर हे नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ही सर्वात मोठी आणि लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण की जो निर्णय आलेला आहे त्याच निर्णयाच्या अंतर्गत आता लाडकी बहिणीसाठी पैसे वाटप करण्याचं वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी नवीन वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेले आहे. आणि याच नवीन वेळापत्रकानुसार पैशांचं वितरण जे किंवा पैसे पाठवले जाणार आहे. चला तर आपण वेळापत्रक नेमकं कोणतं आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच लाडकी बहीण योजनेच्या चेकवर साईन ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि चेकवर सह्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. आणि सह्या झाल्या म्हणजे काय, तर पैसे पाठवण्यास देखील सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि याच अंतर्गत लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये आज 4,500 रुपये जमा होणार आहेत. आणि त्याची संपूर्ण जिल्ह्यांची म्हणजे 17 जिल्ह्यांची पहिली यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण की लगेच यादी तुमच्यासमोर आपण मांडणार आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणीची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. आणि प्रतीक्षा संपली म्हणजे काय, तर पैशांचं वितरण जे आहे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. मग तर तुमचे बँक खाते कोणतं असेल त्याच्यावर देखील भरपूर गोष्टी डिपेंड करत आहेत. कारण की ज्या नवीन याद्या आलेल्या आहेत बँकांच्या आणि जिल्ह्यांच्या नवीन याद्या, त्याच्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर आता बघूया नेमकं नवीन याद्या कोणत्या आलेल्या आहेत आणि 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप कोणत्या पद्धतीने होणार आहे ती जाणून घेणे देखील नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत आहे.
हे 3 दिवस आणि 36 जिल्हे नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जाणार आहे. चला तर बघूया आपण सर्वात पहिली सामाजिक कार्यक्रिया ज्याची काय काय होणार आहे नेमकं त्याच्याविषयी माहिती. पहिली सुरुवात होणार आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागामधून. या दोन विभागामधील जिल्ह्यांची नावं पुढे आलेली आहेत. ते जिल्ह्यांची नावं आपण लगेच पाहूया. त्याच्या अगोदर या विभागांची नावं आपण जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. तर या जिल्ह्यामध्ये कार्यवाहीची जी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये असणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळं पैसे येण्यास थोडा उशीर होता, परंतु आता ती तांत्रिक अडचणही दूर करण्यात आलेली आहे. आणि तांत्रिक अडचण दूर झाली म्हणजे पैसे देखील पाठविण्यात येणार आहेत. आता बघूया तिसरा टप्पा कुठे असेल. तर तिसरा टप्पा असणार आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग. या दोन जिल्ह्यांमध्ये तिसरा टप्पा महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये या 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे. चला तर वळूया आपण लाडकी बहीण योजना जिल्ह्यांची यादी बघूया. आपण फायनल यादी जी आलेली आहे ती यादी जाणून घेऊया, कारण की त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे ते होणार आहे. त्यातील पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, तीनही याद्या अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या आणि नवीन याद्या आलेल्या आहेत. याच यादींच्या अंतर्गत माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे DBTद्वारे थेट लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 21 ते 65 वर्ष जर तुमचं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. जर वय जास्त असेल किंवा कमी असेल तर मग मात्र तुम्हाला हप्ता अजिबात येणार नाही. चला तर वळूया आपण पुढील काही महत्त्वपूर्ण गोष्टीकडे, म्हणजे जिल्ह्यांची यादी आपण बघूया. त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः पैशांचं वितरण जे आहे ते करत आहेत. 1,500 असतील डिसेंबरचे किंवा जानेवारीचे किंवा नोव्हेंबरचे जरी राहिले असतील तर ते 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाठविलेले आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. आणि ती आज जमा होणार आहेत. आणि तुम्ही उद्या बँकेमध्ये जाऊन, उद्या बँका चालू झाल्या लगेच तुम्हाला चेक करायचं आहे पैसे आले की नाही, कारण की आत्ताच झालेल्या मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण कधी करणार असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, ती म्हणजे नवीन यादी. हो मित्रांनो, नवीन 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत. दोन्ही याद्यामध्ये जिल्ह्यांच्या याद्या आहेत आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक, दीर्घता अतिशय राहणार नाही, कारण की प्रत्येक यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता बघूया आज 17 जिल्ह्यांची नवीन यादी कोणती आहे आणि या यादीनुसार आज याच जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार का, झाले तर कशा पद्धतीने होणार. तर हे बघू शकता तुम्ही. आज सर्वांना लाडक्या बहिणींना मेसेज जे आहे ते पडायला सुरुवात होणार आहे, कारण की हप्ता जो आहे तो जमा होत नव्हता आणि आज अखेर हप्ता जमा होण्याची सुरुवात जी आहे ती होणार आहे. मग कुणाला 1,500 पडतील, कोणाला 3,500 पडतील, कोणाला 4,500 पडतील आणि काही महिलांना तर त्यापेक्षाही जास्त पैसे रक्कम जी आहे ती मिळू शकते, कारण की भरपूर दिवसापासून जे हप्ते पेंडिंग राहिले मागील सर्व हप्ते जे आहेत ते आज आर्थिक बजेट झालेलं आहे आणि या आर्थिक बजेटमध्ये सर्व हप्त्यांचं वितरण जे आहे ते होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा असणार आहे नोव्हेंबरचे 1,500. नोव्हेंबरच्या टायमाला 1,500 भेटले नव्हते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे डिसेंबरचे 1,500 आणि तिसरा टप्पा संक्रांतीचा विशेष टप्पा राहिला होता, तो म्हणजे मकर संक्रांतीचा टप्पा 1,500. तर असे मिळून एकूण 4,500 रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हे 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीने भेटणार तर ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत. आता उशीर करू नका, आता फक्त पैशांचं वितरण करा, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना, ज्या की महिला बालविकासच्या मंत्री आहेत आणि पैसे वितरण करण्याच्या संदर्भात त्यांचा देखील मोठा हात त्यामध्ये असतो किंवा त्यांची मोठी कार्यकिर्दी त्यामध्ये असते. त्यामुळे त्यांना देखील आदेश दिलेले आहेत. तुम्ही देखील चेकवर सर्व लवकरात लवकर साईन करा आणि पैसे पाठवण्याची सुरुवात करा, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा आदेश दिलेला आहे DBT संघ, जी की DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर होत असतात. अगोदर आदिती तटकरेकडे जातात, नंतर ते बँकेमध्ये जातात आणि बँकेमध्ये थ्रू DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ते पैशांचं वितरण जे थेट तुमच्या अकाउंटवर ते पाठविले जात असतात. तर या तिन्ही संस्थांना आदेश दिलेले आहेत आणि आता त्याच आदेशांचं पालन करत पैशांचं वितरण होणार आहे. ते म्हणजे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये. सर्वात अगोदर जिल्ह्यांचं नाव आपण जाणून घेऊया. पहिला दिवस असणार आहे लातूर आणि धाराशिव. या 2 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता दुसरा दिवस उजाडला, पहिले 2 जिल्हे असणार आहेत हे दुसऱ्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी आणि पुढील 2 जिल्हे असणार आहेत सातारा आणि सांगली. या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण जे आहे ते काही झालं नव्हतं आणि त्या कारणास्तवच आता पैशांचं वितरण त्या
ते 2 जिल्हे झाले की या 2 जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर हे देखील या 2 जिल्हे त्याच्यानंतर यामध्ये समाविष्ट होणार आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यानंतर रायगड आणि सातारा, सांगली, पुणे हे देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. नंतर होणार आहे परभणी आणि हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, त्याच्यानंतर असणार आहे नांदेड आणि बीड, त्याच्यानंतर असणार आहे लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत गडचिरोली, वाशिम, त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया, चंद्रपूर, पुढील असणार आहेत वर्धा आणि भंडारा, त्याच्यानंतर यवतमाळ आणि नागपूर ठिकाणी देखील भरपूर पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून केलं जाणार आहे. कारण की बुलढाणा असेल आणि वाशिम असेल या 2 जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश नक्कीच होणार आहे. अमरावती आणि अकोला यामध्ये देखील समाविष्ट आहे. तर अशा पद्धतीने या 3 दिवसामध्ये 12+12+12 तर अशा मिळून एकूण 36 जिल्ह्यांची पैशाचं वितरण होणार आहे. आज एवढे, आज उद्या एवढे आणि परवा दिवशी एवढे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. परंतु बँकांची यादी जाणून घेणे देखील नक्कीच तेवढेच महत्त्वपूर्ण ठरते. कारण की काही बँकांमध्ये पैसे जे आहेत ते त्याच पद्धतीने येत असतात. सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये, तर हे बघा, सर्वात अगोदर ज्या शासकीय बँका आहेत म्हणजेच गव्हर्नमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया त्यामध्ये समाविष्ट आहे. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, त्याच्यानंतर कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार आहे. याच्यानंतर पुढील बँका कोणत्या असणार आहेत, तर पुढील बँका असणार आहेत HDFC फर्स्ट बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. त्याच्यानंतर तिसरी यादी आलेली आहे ती म्हणजे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या तिसऱ्या दिवशी या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 3 दिवस 36 जिल्हे, 17 जिल्ह्यांची यादी ही आपण तुम्हाला दिलेली आहे. आणि या 17 जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण किंवा पैसे पाठवले जाणार आहेत, ते सुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. याच्यानंतर पुढील अपडेट जे आपण लवकर तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.